महाराष्ट्रात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था कोट्यातील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे। तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, विधान परिषदेतील एकूण 78 सदस्यांपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात। त्यापैकी सध्या 17 जागा रिक्त असल्याने या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचं विशेष लक्ष लागलंय। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात वेळेत न झाल्यामुळे या जागा 2 ते 2.5 वर्षांपासून रिक्त होत्या। आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर अट पूर्ण झाली असून लवकरच या 17 जागांसाठी निवडणुका होणार आहेत। त्यामुळे या जागा रिकाम्या का राहिल्या, त्या भरण्यासाठी काय अडचण होती आणि आता त्याच विधान परिषदेच्या निवडणुका कधी होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। मुळात विधान परिषद म्हणजे काय आपण ते समजून घेऊया। विधान परिषद म्हणजे महाराष्ट्र विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह, ज्याला आपण अप्पर हाऊस किंवा थोडक्यात MLC असं म्हटलं जातं। या विधान परिषदेतील एकूण 78 सदस्यांपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात। परंतु या 22 पैकी तब्बल 17 जागा या गेल्या काही वर्षांपासून रिकाम्याच पडल्या होत्या। विशेष म्हणजे या सभागृहात निवडून जाण्यासाठी थेट जनता मतदान करत नाही। होय, इथे मतदार असतात ते महापालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकांचे नगरसेवक आणि पंचायत समित्यांचे सभापती। आता सविस्तर समजून घ्यायचं झालं तर महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या आहे 78, ज्यात 78 सदस्यांपैकी 30 आमदारांकडून निवडले जातात, 22 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडले जातात, 7 पदवीधर मतदारसंघातून आमदार निवडले जातात, तर 7 शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात। पुढे 12 राज्यपाल नियुक्त करतात। आता विधानसभेत कोणाचं किती संख्याबळ आहे ते पाहिलं तर महायुतीत 234 आमदार आहेत, ज्यात 2 आमदारांचं निधन झालंय। मवियामध्ये 49 आमदार आहेत, तर इतर 3 आमदार आहेत, म्हणजे एकूणच 286 आमदार विधानसभेत आहेत। परंतु यातल्या 17 जागा रिकाम्या का राहिल्या, त्याचं मुख्य कारण काय होतं आता आपण ते जाणून घेऊयात। तर गेल्या काही वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्यामुळे या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही त्या ठिकाणी निवडणूक होऊ शकली नव्हती। परिणामी 2 ते 2.5 वर्षांपासून आमदारकीच्या या जागा रिक्त आहेत। आता नियमानुसार संबंधित मतदारसंघात किमान 75% मतदार म्हणजेच नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य इत्यादी उपलब्ध असणं आवश्यक असतं। परंतु महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्यामुळे हे प्रमाण पूर्ण होत नव्हतं आणि त्यामुळे विधान परिषद निवडणूकच घेता येत नव्हती। आता राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर ही कायदेशीर अट आता पूर्ण झाली असून निवडणूक आयोगाकडून अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। आता महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 17 मतदारसंघात निवडणूक होणार आहे आपण ते जाणून घेऊया। तर अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, परभणी, हिंगोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूर या एकूण 17 मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे। पण तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, या मतदारसंघात असेही काही मतदारसंघ आहेत जे 2-2.5 वर्षांपासून नाही तर चक्क 3 ते 4 वर्षांपासून रिकामी आहेत। तर दरम्यान नागपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा बावनकुळे फॅक्टर पाहिला तर या 17 जागांपैकी नागपूर मतदारसंघाची गोष्ट थोडी वेगळी आहे। भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2021 मध्ये नागपूर मतदारसंघातून विधान परिषद निवडणूक जिंकली होती। त्यानंतर ते महाराष्ट्रात भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला। त्यामुळे नागपूर मतदारसंघासाठी आता पोटनिवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे या निवडणुकीचे राजकीय समीकरण कशा पद्धतीचे असणार आहेत आणि कोणाला किती जागा मिळणार आहेत आपण हे आता जाणून घेऊया।
तर पावसाळी अधिवेशनापूर्वी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यास विधान परिषदेत राजकीय समीकरणांमध्ये बदल होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय. आणि इथे मतदार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांमध्ये ज्या पक्षांचं वर्चस्व आहे त्याच पक्षाचे उमेदवार विधान परिषदेत जाण्याची शक्यता जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. एकीकडे महायुतीने अनेक जिल्हा परिषदात चांगली कामगिरी केली असल्याने त्यांना या निवडणुकीत फायदा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र काही मतदारसंघात मवियाचीही चांगली ताकद आहे, त्यामुळे लढत चुरशीची असेल. परिणामी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या 5 वर्षांनंतर प्रथमच झाल्या असल्याने येत्या काळात विधान परिषदेच्या जवळपास 17 स्थानिक मतदारसंघात चुरशीची लढत रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान विधान परिषद निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम पाहता निवडणुकीची अधिसूचना 25 मे रोजी होणार, ज्यात अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 1 जून. पुढे उमेदवारी अर्जाची छाननी करण्याला 2 जून लागेल आणि अर्ज माघारीची मुदत 4 जूनला आहे. पुढे महत्त्वाचं म्हणजे मतदान होईल ते 18 जूनला सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि मतमोजणी होईल ती 22 जूनला. शेवटी थोडक्यात सांगायचं झालं तर वर्षानुवर्ष रखडलेला हा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. 18 जूनला ज्यावेळी मतदान होईल त्यावेळी विधान परिषदेत नव्या चेहऱ्यांचा प्रवेश होईल आणि महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहाचं चित्र पूर्णपणे बदलेल. कोणाची ताकद वाढेल, कोणाला धक्का बसेल हे आपल्याला निकालानंतरच स्पष्ट होईल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.